मी साक्षी, चविष्ट स्वयंपाकशाळा या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोरी मसाला आणि बोंबील फ्राय ही रेसिपी. चला तर मग आपण सुरुवात करूया. मोरी मसाला बनवण्यासाठी मी घेतलेली आहे मोरी, स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती. त्याच्यासाठी लागणार आहे टोमॅटो. 4 टोमॅटो घेतलेत मी मध्यम आकाराचे आणि 4 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. मीठ लागणार आहे गरजेनुसार. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. हा मालवणी मसाला आहे आणि ही हळद आहे. चिरलेली कोथिंबीर, 5 चमचे तेल आहे आणि हा मटन मसाला आहे. गॅस पेटवलेला आहे मी आणि कढईमध्ये आता तेल घेऊया. 5 चमचे तेल आहे हे. तेल गरजेनुसार वापरायचं आहे. कांदा टाकते फ्राय करायला. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे. कांदा चांगला परतून झालेला आहे, जरासा लालसर झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया त्याच्यात. टोमॅटो टाकून चांगला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपण टोमॅटो. त्याची जी पेस्ट केलेली होती ती घालतोय. आता चांगली परतून ती. आता मी बाकीचे मसाले घालून घेते त्याच्यात. आधी मी हळद घालते. मालवणी मसाला, हळद 1 चमचा घेतली मी, छोटासा चमचा आहे. आणि मालवणी मसाला घेतलाय 4 चमचे. काश्मीरी लाल घेतली आहे मी, छोटे चमचे आहेत, तुम्ही बघू शकता. ते पण काश्मीरी लाल सुद्धा 4 चमचे घेतली आहे मी. आणि मटन मसाला 6-7 चमचे आहे हा मटन मसाला. तो घालून चांगला परतून घेते. जरा गॅस बारीक केलेला आहे, गॅसची फ्लेम, मसाले करपू नये म्हणून. चांगलं परतून घेतलं. मध्ये आता मी मोरी घालणार आहे. मोरी घालून हलक्या हाताने परतायचं आहे जरा. पाणी न घालता आपण शिजवणार आहे ती वाफेवर. आता मी मीठ घालते वरनं. आवश्यकतेनुसार, गरजेनुसार तुम्ही मीठ वापरू शकता त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा मी जरा परतून घेते. आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून बंद करणार आहोत. थोडा वाफ यायला, शिजायला वाफ येणे ती मोरी, म्हणून 10-15 मिनिटं आपण ठेवणार आहोत तशीच. मोरी शिजेपर्यंत आपण बोंबलाला मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला मगाचच जे हिरवं वाटप वापरलेलं मी, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, ती आधी लावून घ्यायची बोंबलाला. ती घेते मी. मीठ अंदाजे, हळद,
1 चमचा मिरची पावडर 4 चमचे घेणार आहे मी. बोंबलाला चांगली ती लावून घ्यायची आहे. आपण आता बघणार आहोत मोहरी किती शिजली येते. अरे वा, छान पाणी सुटलेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. झालेली आपली आता मोहरी इथे मोहरी मसाला तयार आहे. वरना कोथिंबीर घालते मी. मोहरी मसाला तयार आहे आपला. बोंबील मॅरिनेशन झालेले आहेत आणि तळण्यासाठी आपल्याला अजून रवा आणि ह्याच्यात मी तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. थोडं बारीक रवा वापरलेला आहे आणि तांदळाचं पीठ. तव्यावर आता फ्राय करणार आहे बोंबील. मॅरिनेटेड केलेले बोंबील रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि एक एक तव्यावर सोडायचे आहेत तळण्यासाठी. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे. बोंबील आता परतून घेऊया आपण. थोडंसं तेल सोडून घेते मी, बोंबील परतले आहे म्हणून. बोंबील मोठ्या गॅसवर तळू नये आणि एकदम बारीक पण नाही, मीडियम गॅस ठेवायचा आणि तळायचे, व्यवस्थित होतात. बोंबील फ्राय आणि मोहरी मसाला आपला तयार आहे आणि आजचं जेवणाचं ताट रेडी आहे.